डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समता सैनिक दल या अनुषंगाने भारतातील आरक्षण धोरणाचा समग्र आढावा घेण्याकरिता आरक्षण शिखर परिषदेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या निमित्त मी समाजामध्ये समताधिष्ठित मूल्य अधिष्ठित करणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन करतो। मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड साहेब, नुकतेच आरक्षण या संदर्भात बोलून गेलेले घोडेस्वार सर आणि सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, समता सैनिक दलाचे सैनिक, आज या शिखर परिषदेच्या अनुषंगाने मला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जो आरक्षणवादी दृष्टिकोन आहे किंवा नागपुरामध्ये त्यांनी 6-7 फेब्रुवारी 1982 ला नागपुरामध्ये जी आरक्षण परिषद घेतलेली होती त्याचे ते प्रवर्तक आहेत। या अनुषंगाने मला भाष्य करायचं आहे, बोलायचं आहे। पण या ठिकाणी बोलत असताना सर्वप्रथम घोडेस्वार सरांनी जे मार्गदर्शन केलं त्यामध्ये आरक्षण विषयक ज्या काही संकल्पना आहेत, कॉन्सेप्ट आहेत, त्या माझ्या अधिक क्लिअर झाल्या सर। काही बद्दल गोंधळ असतो, वर्गीकरण किंवा जे नवीन मुद्दे आलेले आहेत त्यामध्ये मतभेद असतात, काही समजत नाही, सगळं विस्कळीत झाल्यासारखं वाटतं। पण एक सूत्रबद्ध मांडणी सरांनी केली, त्यामुळे इथे आल्याचा आनंद मला होतो आहे। मी माझा विषय मांडण्यापूर्वी 1-2 मुद्दे मी क्लिअर करतो की सरांनी मगाशी उल्लेख केला की माझं बाप्तिस्माचे धर्मांतर हे जे स्वकथन आहे, आत्मकथन आहे, त्या संदर्भात ते बोलले। तर मी MA पर्यंत वगैरे ख्रिश्चन होतो, ख्रिश्चन धर्माचे संस्कार झाले। MA नंतर दलित साहित्य, आंबेडकरवादी साहित्य, बौद्ध साहित्य याचं परिशीलन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर मी बौद्ध धर्माकडे वळलो। तर माझा आंबेडकरी विचारांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक मी जे परिशीलन केलं त्या अनुषंगाने तो दृष्टिकोन आहे। दुसरं असं की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यावर माझे 2 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत, अर्थात ग्रंथ, त्याचाही उल्लेख सरांनी केला, गायकवाड साहेबांनी। आणि पहिलं पुस्तक हे आंबेडकरी चळवळ आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे विचार या अनुषंगाने आहे। आणि दुसरं पुस्तक जे आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे व्यक्तित्व आणि कर्तृत्व। तर त्यामध्ये नागपुरामध्ये जी आरक्षणवादी परिषद झालेली होती, शिखर परिषद, जी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी घेतलेली होती, त्यावर मी काही माहिती गोळा केली, एकत्र करून ती मांडण्याचा प्रयत्न मी केला आजच्या या शिखर परिषदेमध्ये। कारण बॅरिस्टर साहेबांनी त्या काळामध्ये आरक्षणवादी जी भूमिका मांडली आणि जी काही शिखर परिषद घेतलेली आहे ती चळवळीच्या संदर्भामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यासारखी आहे। आजच्या या शिखर परिषदेमध्ये त्यावर मंथन होणं ही काळाची गरज आहे। आणि त्या अनुषंगाने मी फक्त बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जो आरक्षणवादी दृष्टिकोन आहे तो परजणार, या ठिकाणी मांडणार। कारण माझं जे आकलन आहे किंवा ख्रिश्चन धर्माकडून बुद्धिझमकडे, आंबेडकरिझमकडे आणि त्या अनुषंगाने जे काही आहे त्यावर मी कोणाला एक मुद्दा क्लिअर करतो की मी MA, MPhil, PhD होतपर्यंत माझ्या TCवर ख्रिश्चन जात असल्यामुळे मला कोणतंच आरक्षण मिळालेलं नव्हतं त्यावेळेस।
म्हणजे आरक्षण मिळालेलं नव्हतं, मी ओपनमध्येच लागलो. पण वैचारिक पातळीवर या चळवळीच्या अनुषंगाने वाटचाल करत असताना जे जाणवलं ते मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र आणि राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं जे जीवन आहे ते संघर्षामधून निर्माण झालेलं आहे. संघर्षमय होतं. श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्यांनी बहिष्कृतांच्या कल्याणासाठी फार मोठं कार्य केलेलं आहे, आयुष्य वेचलेलं आहे आणि आयुष्यातला क्षण न क्षण त्यांनी चळवळीकरिता घालवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळीची फार मोठी जबाबदारी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यावर आलेली होती. ते संघटनेचे विविध पद सांभाळत होते आणि बाबासाहेबांची जी चळवळ आहे, जी मशाल आहे, ती त्यांनी तेवत ठेवली, जिवंत ठेवली असं आपल्याला म्हणता येतं. एवढंच नव्हे तर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे आंबेडकरी चळवळीचे भविष्य होते आणि बाबासाहेबांनी त्यांना जबाबदारी दिलेली होती. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सर्वांना ज्ञात आहे की शेड्यूल कास्ट फेडरेशनचं सरचिटणीस पण बाबासाहेबांनी बॅरिस्टर साहेबांना दिलेलं होतं. हे सर्व लक्षामध्ये घेत असताना किंवा एक निगर्वी, दिलेर, मनस्वी, कलासक्त आणि सांस्कृतिक मूल्य असलेलं असं व्यक्तिमत्व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं होतं. हे सर्व बघत असताना त्यांचं राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य हे औरच आहे, वेगळं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं आणि हे सर्व करत असताना हे सारं त्यांनी चळवळीकरता केलेलं आहे, याचीही नोंद आपण घ्यायला पाहिजे. आणि देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय नांदावा याकरिता त्यांनी संघर्ष केला आणि ते लोकनेते ठरले. या लोकनेत्यांनी आपली भूमिका आरक्षणासंदर्भामध्ये मांडत असताना एक प्रश्न निर्माण होतो की 1956ला बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर ज्या काही सवलती होत्या, हक्क होते, जे अधिकार होते, त्याविषयी संभ्रम निर्माण करण्यात आला की बौद्ध धम्म घेतल्यानंतर बौद्धांना सवलती वगैरे नको. त्यावर अनेक मंथनं झाली, अनेक भाषणं आहेत, अनेक विचार आहेत. पण त्या अनुषंगाने करत असताना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, मी आरक्षण शिखर परिषदेवर बोलणार, पण तत्पूर्वी त्यांनी आरक्षणाकरता काय केलं हे या शिखर परिषदेमध्ये माहीत व्हावं हा माझा हेतू आहे. अर्थात अनेकांना माहीत आहे, त्याची उजळणी झाली तरी चालेल, पण त्या अनुषंगाने त्यानं म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आंदोलनं केली, चळवळ केली. तो प्रश्न राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या पातळीवर आंदोलनाच्या माध्यमातून उचलून धरलेला होता आणि आपली आरक्षणवादी जी न्यायी भूमिका आहे ती त्यांनी सातत्याने प्रतिपादित केली, सातत्याने समाजामध्ये मांडलेली आहे. आणि दुसरं असं की मी BA फायनलला असताना सर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या चंद्रपूरला गांधी चौकामध्ये एक भारतीय राज्यघटनेवर व्याख्यान झालं. विद्यार्थी दशेमध्ये ते मला ऐकायला मिळालं. तर एक जबरदस्त अशी मांडणी बॅरिस्टर साहेबांनी केलेली होती. त्यामुळे ते भारतीय राज्यघटनेचे भाष्यकार होते, अभ्यासक होते. हे आम्ही जवळून बघितलं. तर त्याचा परिणाम असा झाला की घटनेकडे बघत असताना, भारतीय राज्यघटनेकडे बघत असताना सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांनी जो दृष्टिकोन मांडला त्यावेळेस तो अवलोकित करून तो कृतीप्रवण करण्याचा, समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी केलेला होता. आणि बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की या सवलती मी मिळवून दिलेल्या आहेत आणि गोंधळण्याचं, घाबरण्याचं कारण नाही. पुन्हा बौद्ध झाल्यानंतर त्या सवलती कशा अबाधित राहतील
हे माझ्याकडे आहे आणि त्या अनुषंगाने बॅरिस्टर म्हणजे बाबासाहेबांनी जे म्हटलं तो विचार बॅरिस्टर राजाभाऊंनी स्वीकारलेला होता आणि संपूर्णपणे आपल्याला ते लक्षामध्ये येतं की बा त्या सवलती कशा मिळवून द्यायचा त्याची खात्री बाबासाहेबांना होती आणि तो व्ह्यू तो दृष्टिकोन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी जे आंदोलन केलं प्रामुख्याने आरक्षणवादी दृष्टिकोनातून या ठिकाणी मंथन करत असताना विचार करत असताना त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला, तो कार्यान्वित केला आणि सातत्याने किंवा राखीव जागा 10 वर्षाकरता वगैरे असतात आहेत असं म्हटलं जातं. त्याविषयी वेगवेगळ्या ठिकाणी मतं मांडल्या गेलेली आहेत. आणि दुसरं असं किंवा भारतीय राज्यघटनेने जे काही आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, सरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, त्याची सातत्याने पुनरावृत्ती न करता एका चांगल्या दृष्टिकोनातून आपण विचार करत असताना धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासापासून दूर राहून अंधारात गटांगळ्या खात असलेल्या दबलेल्या घटकांना भारतीय राज्यघटनेप्रमाणे सवलती मिळाव्यात, आरक्षण मिळाव्यात हा दृष्टिकोन, उदात्त दृष्टिकोन त्या मागचा होता. कारण समानतेची संधी वगैरे हा शब्दप्रयोग आपण करतो तर त्या अनुषंगाने ते प्राप्त व्हावं असा दृष्टिकोन होता. हे मांडत असताना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी 1958 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष असताना मुंबई राज्य अनुसूचित जाती व बौद्ध विद्यार्थी संघाच्या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि जी काही त्या काळामध्ये शिष्यवृत्ती मिळायची विद्यार्थ्यांना त्याविषयी सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. ते म्हणतात की बा शिष्यवृत्तीसारख्या सवलतीवर आमचा अधिकार असला तरी त्याचा दुरुपयोग होता कामा नये. कारण कधी कधी शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर काही दुरुपयोग करतात. आमचे विद्यार्थी ज्या प्रमाणात महाविद्यालयात प्रवेश करतात त्या प्रमाणात ते विश्वविद्यालयीन पदवी घेऊन निघताना दिसत नाहीत. या ठिकाणी त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी पीडित समाजाला यशाच्या मार्गावर लावले आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर आपला हा समाज विद्यार्थ्यांकडे अतिशय आशाभूतपणे पाहत आहे. म्हणून समाजाचे कल्याण जाणूनच स्वार्थत्याग वृत्तीने आमचा विद्यार्थी वाटचाल करील अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारचं मार्गदर्शन बॅरिस्टर साहेबांनी 1958 साली केलं. या मार्गदर्शनामधून काय ध्वनित होतं की विद्यार्थ्यांनी जी मिळालेली संधी आहे त्याचं सोनं करावं आणि त्या दिशेने वाटचाल करावी, प्रगती करावी. नव्हे तसा विचार महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी करत असतात. हेही आपल्याला टाळता येत नाही. सातत्याने किंवा धर्मांतरानंतर आरक्षण संदर्भामध्ये अनेक अडथळे आणि अडचणी निर्माण झाल्या की आणि बौद्ध धर्मात गेल्यामुळे आधीच्या आरक्षण नीतीवर परिणाम होणार, सवलतीवर कुऱ्हाड घालण्याचा डाव निर्माण होऊ लागला आणि हे सातत्याने चालू असतं. एक समतेच्या दृष्टीने समाज वाटचाल करत असताना काही प्रतिक्रांतीवादी ज्या अपप्रवृत्ती असतात ते त्या सतत अडचणी निर्माण करत असतात आणि समाजामध्ये अडथळे निर्माण करत असतात. तर त्यामुळे 1959 मध्ये राज्यसभेत आपली भूमिका राजाभाऊंनी मांडली. कारण राज्यसभेमध्ये ते जवळजवळ 18 वर्ष होते, काही वर्ष ते उपसभापती होते आणि त्यांची ती राज्यसभेतली जी भाषणं आहेत त्या काळात प्रचंड गाजलेली आहेत आणि त्यांच्या भाषणाचा खंड सुद्धा आलेला आहे. आणि त्यामध्ये त्या भाषणामधून त्यांनी सातत्याने राज्यसभेमध्ये जेव्हा जेव्हा आरक्षणाचं बिल आलं तेव्हा समर्थन केलेलं आहे. आणि ते समर्थन करत असताना बाबासाहेबांनी आरक्षण विषयक जे कार्य केलं ते प्रेरणास्थानी मानून त्या कार्याचा उद्घोष करीत, पुरस्कार करीत त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि ती आम्ही समजावून घेणं आवश्यक आहे. 59 मध्ये राज्यसभेमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली की हिंदुस्थानातील जातीयता नष्ट करण्याच्या
पवित्र हेतूने हिंदू धर्म सोडून आम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार केला. जातीयता नष्ट करण्याचे दोन मार्ग आहेत, एक आंतरजातीय विवाह आणि दुसरा असमानता शिकवणाऱ्या धर्माचा त्याग करणे. तो केला आपण. जो अधर्म आहे, ज्या धर्माने हजारो वर्ष आपल्याला कोंडीत पकडलं आणि जातीयतेच्या त्या वातावरणामध्ये गटांगळ्या खात अंधकारमय वातावरणामध्ये असंख्य पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी जगल्या आणि त्यामधून त्या अंधारामधून बाहेर काढण्याकरिता बाबासाहेबांनी अविरत प्रयत्न केले. बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यामुळे असं म्हणतात आणि दुसरा असमानता स्वीकारणाऱ्या धर्माचा त्याग करणे. यापैकी आपणाला कोणता मार्ग उचित वाटतो तो आपण ठरवावा, परंतु आम्ही जातीयता नष्ट करण्याच्या उद्देशाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे बौद्ध धर्मियांना शैक्षणिक, आर्थिक, सरकारी नोकरी बद्दलच्या सवलती दिल्या पाहिजेत. या प्रकारची भूमिका राज्यसभेमध्ये मांडली आणि उपस्थितांना सगळ्यांना ज्ञात आहे, माहीत आहे की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी नागपूरनंतर चंद्रपूरला धर्मांतर झालं. लाखो लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि तदनंतर धम्म चळवळ विषयक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं फार मोठं कार्य आहे. संपूर्ण भारतामध्ये, बिहारमध्ये, यूपीमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे धम्म सोहळे घेतले, धम्मदीक्षा दिली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर गावोगावी दिलेली आहे. तुम्हाला तो उल्लेख नसेल की बा चंद्रपूरला मूल तालुक्यामध्ये एक बोरगाव नावाचं गाव आहे आणि ते बोरगाव हे चळवळीचं गाव आहे, आंबेडकरी. त्या ठिकाणी धम्मदीक्षेचा फार मोठा कार्यक्रम झाला आणि तो त्या क्षेत्रामध्ये फार गाजला. त्या गावचे लोक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना छोटे बाबा म्हणायचे, म्हणजे छोटे बाबासाहेब. यावरून आपल्याला काय लक्षात येतं की एकंदरीत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आपल्या हयातीमध्ये जे काही कार्य केलं, आपल्या कार्य आणि कर्तृत्वाचा जो अवीट ठसा या चळवळीवर उमटवला तो लक्षात येतो आणि तो बघत असताना त्यांचं कार्य या प्रकारच्या धम्म चळवळीला त्यांनी गतिमान केलेलं आहे. दुसरं असं की बा बौद्ध विद्यार्थ्यांना सवलती द्या, याचा पाठपुरावा त्यांनी केला. जमेल त्या माध्यमांचा त्यांनी त्या काळात उपयोग केला, वापर केला आणि 26 जून 1959ला मुंबई राज्याचे जे मुख्यमंत्री होते नामदार यशवंतराव चव्हाण यांना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटलं. बौद्ध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती मिळाव्यात याकरता त्यांनी इतर प्रश्नावर निवेदन सुद्धा दिलं आणि अशा प्रकारे त्यांनी ते म्हटलं आणि त्या ठिकाणी बोलत असताना ते बोलले की बा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य व्यक्तीने बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या परिस्थितीत रातोरात एकदम फरक होणे शक्य नाही. धर्मांतर घेतलं म्हणजे किंवा धर्म स्वीकारला म्हणजे आर्थिक परिस्थिती दुरुस्त होते असं काही नाही. कारण मी बघितलं की बा सांगतो सर की माझे काका हाऊस फादर होते, पाळक होते, ख्रिश्चन होते. ते माझ्या गावातल्या अनेक लोकांनी पूर्वीच्या महाराणी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, पण मी अनुभवलं त्यांच्या परिस्थितीमध्ये कोणताच बदल झाला नाही. महार जी भाषा बोलायचे तीच भाषा ख्रिश्चन झाल्यानंतर जे महार होते तीच बोलायचे, म्हणजे एकदम बदल होत नाही आणि ती वस्तुस्थिती आहे. म्हणून सरकारतर्फे नव्या धोरणाची अंमलबजावणी चालू झाली तर बौद्धांना अनेक अडचणी सहन कराव्या लागतील व त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर घाला येईल. वास्तविक खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा स्वीकार करणे म्हणजे हिंदू संस्कृतीवरील डाग नष्ट करण्यासारखेच असताना बौद्धांना त्यांच्या सवलती काढून घेण्याऐवजी अधिक सवलती दिल्या पाहिजे होत्या. म्हणून अशी मागणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी 26 जून 1959ला मुख्यमंत्र्याला भेटल्यानंतर केलेली होती. सातत्याने पाठपुरावा केला. विद्यार्थी असोत आणि अनेक प्रश्न बुद्धिझम स्वीकारल्यानंतर या आरक्षण धोरणामध्ये
अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्यावर मी बोललोच आहे. आणि मग नागपूरला 1959ला एक बौद्ध जणांचा मेळावा झाला. त्यामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी बौद्धांच्या सवलती न मिळण्यास आम्ही लढा देऊ अशा प्रकारची घोषणा केलेली होती, आव्हान केलेलं होतं. आणि पूर्वीच्या ज्या सवलती होत्या त्या सरकारने धर्मांतरानंतर तशाच सुरू ठेवाव्यात याचा आग्रह केलेला होता. काही बंद होण्याच्या मार्गावर होत्या, बंद केल्या, पण त्या तशाच राहिल्या पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि याविषयी ते जनसमुदायाला मार्गदर्शन करताना म्हणतात की ज्यांनी आम्हाला आवश्यकता नाही अशा राजकीय सवलती सरकार द्यायला तयार आहे. ज्या राजकीय सवलती आहेत ना, आमदार खासदार वगैरे 10-10 वर्षांनी वाढवतात, पण ज्या सवलती विकासाकरता पाहिजेत, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वगैरे, त्या सवलती द्यायला टाळाटाळ करतात. याकडे तत्कालीन प्रस्थापित लोकांचं लक्ष बॅरिस्टर राजाभाऊंनी वेधलेलं होतं. म्हणजे एवढं मोठं कार्य आरक्षण संदर्भामध्ये राजाभाऊंचं होतं. त्या सवलती देण्याचा विरोध करतात. 3 वर्षापूर्वी बाबांनी आम्हाला याच भूमीवर सांगितले होते की सवलतीपेक्षा मानाचे जीवन जगणे मोलाचे आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की सवलतीचा पांगुळगाडा टिकणार नाही, म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची तयारी आपण चोकाडली पाहिजे. यासाठी शैक्षणिक प्रगती आवश्यक आहे. म्हणजे हा दृष्टिकोन मांडत असताना तुमच्या आमच्यामध्ये मनामध्ये असे विचार आलेले आहेत की आरक्षणाचा जो पांगुळगाडा आहे तो कालांतराने बंद होण्याच्या मार्गावर आहे. विद्यमान जी परिस्थिती आहे, आरक्षणाला प्रेरक नाही असलेलं आरक्षण कसं कमी होईल आणि जे आरक्षण घेतात त्यांच्यावर कशी बंदी घालावी अशा प्रकारची ध्येय धोरणं या खाजगीकरणाच्या आजच्या वातावरणामध्ये निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर समाजाने विचार करायला पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमांचा, वेगवेगळ्या आव्हानांचा किंवा ज्या नवीन उपाययोजना असतात त्याचा विचार करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि पुढे चालून महाराष्ट्र आणि गुजरात जेव्हा बौद्धांमध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील बौद्धांना शैक्षणिक, आर्थिक आणि नोकरीविषयक सवलती मिळाव्यात असे पत्र बॅरिस्टर राजाभाऊंनी मुख्यमंत्र्यांना, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिलेले होते. आणि द्विभाषिक बिलावर बोलताना राज्यसभेत ते उद्गारले. राज्यसभेमध्ये ते बोलले की घटनेत दुरुस्ती करण्यात येऊन राखीव जागांची मुदत 1970 सालपर्यंत वाढण्यात हा विचार तत्कालीन समाजामध्ये ते वातावरण होतं 70च्या आसपासचं, त्या अनुषंगाने त्यांनी भाष्य केलेलं आहे. द्यायचे असेल तर मग 1970 सालापूर्वी देखील राखीव जागांची तरतूद ताबडतोब रद्द करण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं होतं. दुसरं असं, शेड्यूल कास्ट व शेड्यूल ट्राईब कमिशनच्या रिपोर्टवर आपले विचार व्यक्त करताना त्यांनी असं म्हटलेलं होतं की सरकार मॅट्रिक नंतर शिष्यवृत्ती घेताना शैक्षणिक पात्रतेची आणि उत्पन्नाची अट लावलेली आहे. सर, तुम्ही ज्या अटीवर बोललेत, या लोकांना वाढलेल्या राष्ट्रीय उत्पन्न वाढीवरील त्यांचा न्याय हिस्सा देण्यात सरकार कुचकामी ठरते आहे. याकडे सभागृहाचं लक्ष वेधलेलं होतं. म्हणजे सभागृह असो, आंदोलन असो किंवा जिथे जिथे आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण झाले तिथे तिथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आपली भूमिका प्रांजळपणे, स्पष्टपणे, प्रभावीपणे आणि समर्थनीय दृष्टिकोनातून मांडलेली होती. म्हणजे हे सर्व बघत असताना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी जे त्या काळामध्ये कार्य केलेलं होतं ते आजच्या या शिखर परिषदेच्या अनुषंगाने तुम्हा आम्हाला प्रेरक आहे, दृष्टी देणार आहे, नवे विचार करायला लावणार आहे. 1981 साली राष्ट्रीय एकात्मता कशी साधली जाईल यावर बोलत असताना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी राज्यसभेमध्ये प्रश्न निर्माण केला की
आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की आम्हाला राखीव जागा का पाहिजेत, तर अल्पसंख्याक हक्कापासून वंचित आहे, उच्चवर्णीयांची जातीय मनोवृत्ती, दलितांचा आनंदवित छळ, राखीव जागा का पाहिजेत आणि सवलती कायमच्या नकोत, पण याविषयी आपले विचार त्यांनी प्रकट केले. आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं बोलताना त्या परिषदेमध्ये की आम्हाला राखीव जागा का पाहिजेत, तर घटनाकारांनी ती तरतूद का केली, सामाजिक न्याय यामागील हेतू देण्यात आला नाही. धार्मिक इतिहासात मला शिरायचे नाही, पण मनुस्मृतीचा उदाहरण त्यांनी दिलं की बा त्यांनी जो अन्याय अत्याचार केला आणि जी काही बंधनं लादलेली होती त्याचाही उल्लेख केला. आणि यामधून जर मुक्त करायचं असेल तर त्यांनी तो पुरस्कार केला. एवढं एक महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाचं कारण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी नोंदवलेलं होतं की ते म्हणजे अमेरिकेचा जो लोकशाहीमध्ये समान संधी आहे यावर विश्वास आहे, त्या तत्वावर विश्वास आहे, तेव्हा निग्रोंना खास सवलती का प्रदान करण्यात याव्यात. त्यांनी कारण सांगितलं की त्यांनी सामाजिक न्यायाचे तत्व असल्याचा विश्वास आहे आणि त्या देशामध्ये अमेरिकेमध्ये गोरा माणूस गुणवत्तेने पुढे आला तरी निग्रोंना नोकऱ्यांमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येते अमेरिकेमध्ये आजही. पण या देशात गुणवत्तेला प्राधान्य असे म्हटल्या जाते, हे योग्य आहे काय? गुणवत्ता म्हणजे काय? गुजरातचं जे आंदोलन आहे त्यावर मी बोलणारच आहे थोडं, पण त्यामध्ये गुणवत्तेचा मुद्दा आला. गुणवत्तेचे निकष कोणते? आम्हाला सवलती कायमच्या हव्यात असे आमचे म्हणणे नाही, असे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे 1981 साली राष्ट्रीय एकात्मता कशी साधली जाईल यावर आपली मतं मांडत असताना या प्रकारची भूमिका मांडली. आणि जोवर दलित आदिवासी इतरांच्या बरोबर येत नाही तोवर सवलती राहणे आवश्यक आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले. हा मुद्दा आलेलाच आहे. आरक्षण नेहमी करता नको, पण जे दिल्या गेलेलं आरक्षण आहे ते किती प्रमाणात भरल्या गेलं, किती बॅकलॉग आहे, प्रचंड बॅकलॉग आहे. असं असताना अशा प्रकारचं थोतांड तत्वज्ञान काही लोक मांडतात की बा आरक्षण बंद झालं पाहिजे वगैरे. तर अमेरिकेमध्ये जर निग्रोंना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिल्या जातं तिथे गुणवत्ता आहे, गुणवत्तेचे निकष त्याप्रमाणे असतील कदाचित, पण तो वर्ग इतरांच्या बरोबरीने यावा हे अमेरिकेने सुद्धा मान्य केलेले असताना असे प्रश्न बॅरिस्टर साहेबांनी तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये निर्माण करून समाजाला समताधिष्ठित मार्गाने नेण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि याच संदर्भामध्ये त्यांनी 1969 मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये एक खलिता तयार केला. त्यामध्ये आरक्षण विषयक भूमिका होती, वेगवेगळे मुद्दे होते, पण आरक्षण हा प्रमुख मुद्दा होता. आणि तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना तो सादर केला आणि आरक्षण नीतीचा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी पुरस्कार केलेला होता. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं. एवढंच नव्हे तर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना मिळणाऱ्या सवलती या संविधानात्मक घटनात्मक आहेत. घटनात्मक सवलती छिनून घेणे चुकीचे आहे. भारतीय लोकसभेच्या हक्कावरती गदा आहे आणि भारतीय घटनेविरुद्ध ती कारवाई आहे. अशा प्रकारची भूमिका त्यावर बोलत असताना, भाष्य करत असताना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी नोंदवलेली होती. एवढंच नव्हे तर पुढे चालून आपण बघत असताना अल्पसंख्याक ही जी कॉन्सेप्ट आहे, मुस्लिम असतील, ख्रिश्चन वगैरे असतील, त्यांच्याकरताही बॅरिस्टर साहेबांनी त्या काळामध्ये लढा दिलेला होता की अल्पसंख्याकांनाही काही सवलती मिळायला पाहिजेत. सरकार टाळाटाळ करतं. 1977 मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान होते. त्यावेळेस 23 फेब्रुवारी 1978 अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली आणि बॅरिस्टर राजाभाऊ त्यावेळेस राष्ट्रीय एकात्मता मंडळाचे सदस्य होते, जे मंडळ होतं.
राज्यसभेत त्यांनी राष्ट्रीय एकात्मता कशी साधली जाईल याविषयी बोलताना त्यांनी आपली भूमिका परजली, भूमिका मांडली, प्रतिपादन केलं. त्यांनी असं म्हटलेलं होतं की देशातील दलित, आदिवासी व अल्पसंख्याकांच्या न्याय हक्काकडे दुर्लक्ष होत आहे. आपणास सरकारी नोकऱ्यामधील हक्कापासून वंचित करण्यात येत आहे. असे मुस्लिम व ख्रिश्चन अल्पसंख्याक बांधवांना का वाटावे? सरकारी नोकऱ्यात यांची टक्केवारी अत्यल्प आहे, आजही अत्यल्प आहे, काही सुधारणा झालेली नाही. असे आपणास वाटत नाही काय? यासाठी लायक नाहीत का ते लोक? असा त्याचा अर्थ नाही का? मग त्यांची अशी उपेक्षा का व्हावी? म्हणजे अल्पसंख्याकांना सुद्धा न्याय मिळावा, त्यांनी सुद्धा, त्या घटकांनी सुद्धा इतर वर्गाच्या बरोबरीने यावं, अशी न्यायी भूमिका बॅरिस्टर राजाभाऊ यांनी त्या काळामध्ये मांडलेली होती. आणि दुसरं असं की लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या राखीव जागांचे 1980 सालचा तो मुद्दा आहे किंवा पर्यंत मुदत वाढ करण्याने घटना दुरुस्ती विधेयक व दुसरे, म्हणजे काय झालं की अनुसूचित जाती आणि जनजाती 2 विधेयक होती आणि लोकसभेची वगैरे मुदत संपणार होती. तर त्यावेळेस त्यांनी निवेदन दिलं की जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स ऑर्डर्स अमेंडमेंट बिल आणि ते पारित व्हावं याकरिता करू नये, थोडं लांबवावं ते मुदत त्यांची, त्याकरता सुद्धा त्यांनी लढा दिलेला होता बॅरिस्टर राजाभाऊनी. आणि दुसरं असं की आरक्षण म्हणजे महत्वाचं कार्य म्हणजे गुजरातला जे काही आरक्षण विरोधी आंदोलन झालेलं होतं ते तुम्हा सर्वांना माहीत आहे. पण त्या आंदोलनामधून जो काही प्रकार घडलेला होता जातीयवादी, तोही सर्वांना माहीत आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळी भूमिका मांडलेली आहे. एक असं किंवा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी त्या काळामध्ये 2 साप्ताहिक चालवली. नागपुरामध्ये रिपब्लिकन टाइम्स आणि चंद्रपुरामध्ये साप्ताहिक प्रजासत्ताक. किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण साप्ताहिक प्रजासत्ताक हे जे साप्ताहिक होतं ते भारतामध्ये दूरवर जायचं, महाराष्ट्रामध्ये जायचं. मोठमोठ्या साहित्यिकांनी त्या काळामध्ये त्या साप्ताहिकामध्ये लेखन केलेलं आहे. त्या साप्ताहिकाचं सांस्कृतिक, साहित्यिक, वैचारिक, वाङ्मयीन मूल्य औरच आहे आणि फार मोठं काम त्या काळात झालं होतं. साप्ताहिक हिंदूस म्हणजे साप्ताहिक प्रजासत्ताक त्या काळामध्ये ॲडव्होकेट बिहारी कांबळे आणि व्ही.डी. मेश्राम हे चालवायचे, अनेकांना माहीत आहे. आणि शंकराचार्याला डुकराचार्य म्हटलेलं होतं. 1-2 लेख फार गाजले होते त्या काळात आणि त्यावेळेस व्ही.डी. मेश्राम आणि संपादकाला जेल पण झालेला होता. पण त्यावर न्यायी भूमिका लक्षात घेऊन बॅरिस्टर साहेबांनी त्यावर मार्ग काढला, त्यांना सोडण्यात आलं. पण साप्ताहिक प्रजासत्ताक हे त्या काळामध्ये फार गाजलेलं होतं आणि चळवळीचं ते मुखपत्र होतं, रिपब्लिकन चळवळीचं. मोठमोठ्या भाऊ लोखंडेपासून ताराचंद कांडेकरांपासून मोठमोठ्या लोकांचे, राहुल संस्कृत्यान वगैरे हे लेख मी संग्रहित केलेले आहेत. अशा मान्यवरांचे लेख होते, कविता होत्या. आणि जे वास्तव आहे किंवा राज्यसभेमध्ये जी जी भूमिका बॅरिस्टर राजाभाऊंनी मांडली, आरक्षण विषयक, इतर सामाजिक प्रश्नांवर, राष्ट्रीय प्रश्नांवर, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर किंवा इंदिरा गांधींनी बँकांचं जे राष्ट्रीयकरण केलं त्या संदर्भामध्ये मांडलेली भूमिका सातत्याने हेडलाईन म्हणून तिथे आलेली आहे. आणि म्हणजे बहुतेक लोकांकडे ते नियतकालिक जायचं. तर संपादकीयामध्ये ज्या ज्या घटना घडल्या किंवा आरक्षण विषयक जी भूमिका बॅरिस्टर राजाभाऊंनी तत्कालीन समाजामध्ये मांडली त्यावर भाष्य करताना संपादकीयामध्ये फार सुंदर भूमिका मांडलेल्या आहेत. एक असं की स्वतःला राष्ट्र धुरंधर समजणारी मंडळी गुजरात प्रश्नावर मूग गिळून बसली. गुजरातचं आंदोलन पेटत असताना मोरारजी देसाई, इतर लोक स्पष्ट बोलत नव्हते, स्पष्ट भूमिका घेत नव्हते. प्रचंड चिघळलेलं असं ते आंदोलन होतं.
आरक्षणाच्या विरोधामध्ये, आणि यावरून वारा कोणत्या दिशेने वाहत आहे हे समजून येईल तरी राज्यसभेत गृहमंत्री श्री जैल सिंग यांनी आम्हा आंदोलनाच्या पाठीशी नाही, आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे ते एकमुखाने सांगून टाका असा टोला मारलेला होता. म्हणजे जयसिंगांनी सुद्धा स्पष्ट भूमिका घेतली नव्हती की आंदोलन बंद झालं पाहिजे, कारण अनेक लोकांच्या जीवावर ते बेतलेलं होतं, मारल्या गेलेलं होतं. आणि संविधानामधल्या ज्या काही राखीव जागा आहेत त्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. त्यांच्या अथक परिश्रमामधून, विचारामधून आणि भविष्याचा वेध घेत असताना हे सर्व भारतीय राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे. आणि हे सर्व मांडत असताना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा खणखणीत असा आवाज होता, आक्रमक आवाज होता, आणि त्या आवाजामध्ये त्यांनी राज्यसभेमध्ये सतत भूमिका मांडलेली आहे. हे मांडत असताना बघा की बा अटल बिहारी वाजपेयी जेव्हा बॅरिस्टर साहेब परदेशामध्ये गेले, स्वीडनमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये, जपानमध्ये, अमेरिकेमध्ये निग्रोंचा अभ्यास करायला त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वामध्ये अटल बिहारी वाजपेयी हे होते. आणि एक प्रश्न असा निर्माण केला बॅरिस्टर साहेबांनी की श्री वाजपेयी यांचे वक्तव्य वाचून मला धक्काच बसला. आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय जनमत घ्यावे असे श्री वाजपेयी म्हणतात. त्यावर बॅरिस्टर साहेब काय म्हणतात, पण त्यांना कोणत्या प्रकारचे जनमत हवे आहे? वाजपेयी यांचे राखीव जागांना समर्थन आहे की विरोध? बॅरिस्टर राजाभाऊ यांनी वाजपेयी यांना कोंडीत पकडले अशा प्रकारे. म्हणजे जनमत कोणत्या प्रकारचं आहे? गुजरातच्या प्रश्नावर सरतेशेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपण आरक्षणाच्या विरुद्ध नसल्याचे जाहीर केले. म्हणजे जो गुजरातमध्ये पेटलेला आरक्षण विरोधी आंदोलनाचा जो भडका आहे, जे स्वरूप आहे, ते तेवत असताना त्या काळामध्ये या भूमिका मांडण्यात आलेल्या आहेत की ते आंदोलन कसं शांत होईल. कारण जातीयवादातून ते आंदोलन निर्माण झालेलं होतं. यावर भाष्य करताना पुन्हा प्रजासत्ताक मध्ये असं म्हटलेलं आहे संपादकीयामध्ये की खासदार खोब्रागडे यांच्या भाषणामुळे केवळ श्री वाजपेयीच कोंडीत पकडले गेले नाही तर इतरही पकडले आहेत. आचार्य कृपलानी पासून तर श्री मोरारजी देसाई पर्यंतची ही यादी आहे. श्री देसाई भारताचे पंतप्रधान होते. ते अनेक विषयांवर बोलत असतात, पण गुजरातच्या प्रश्नावर त्यांनी केवळ सही केलेली आहे. गुजरातचे आंदोलन ताबडतोब थांबवा असे आवाहन, फक्त एवढेच. त्यांनी आपली भूमिका लपवून ठेवली. घटना समितीचे एक सदस्य त्या काळचे श्री ए व्ही कामत यांनी आयोग बसवण्याची मागणी केली. श्री कामत घटनाकारांपैकी एक होते आणि आरक्षणाबाबत आपली भूमिका काय हे सांगायला पाहिजे. आयोग बसवा याचा अर्थ त्यांची आरक्षणाची भूमिका स्पष्ट नाही असं बॅरिस्टर साहेबांनी म्हटलेलं होतं. आणि तोच दृष्टिकोन साप्ताहिक प्रजासत्ताक मध्ये मांडण्यात आलेला होता. अशा प्रकारची भूमिका. आणि दुसरं असं की बा गुजरातमध्ये बघा 437 जागा त्या काळात आणि 7-82% असं टक्केवारी होती. म्हणजे 7 रिझर्वेशन, 82 सवर्णांना, प्रस्थापितांना. आणि असं असूनही ते आंदोलन पेटवल्या गेलं, ते योग्य नाही. आणि हा प्रश्न निर्माण करून राज्यसभेमध्ये बॅरिस्टर राजाभाऊ म्हणतात की दलितांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात जबाबदार कोण? राखीव जागांविरोधात आंदोलन छेडणाऱ्यांनी याचा विचार केला काय? दलितांना आर्थिक प्रगतीमधला त्यांचा वाटा मिळाला पाहिजे हे मत आहे. नोकऱ्यांवर शैक्षणिक क्षेत्रातील राखीव जागांचा या संदर्भात विचार व्हावा. भारतीय राज्यघटनेत याची तरतूद असूनही केवळ 30 वर्षातील याबाबतची प्रगती नगण्य आहे. मग याचा विरोध का व्हावा? म्हणजे न्यायी नव्हतंच ते आंदोलन जे भडकलं ते योग्य नव्हतं. कारण त्यामागे एक जातीयवादी भूमिका एकवटलेली होती. आणि मग बॅरिस्टर साहेबांनी 5 जानेवारी 1981 एक
सुरू झालेले हे आरक्षण विरोधी आंदोलन संपूर्ण भारताला आपल्या कवेत घेऊ पाहत होतं. त्या वातावरणाचा त्यांनी अभ्यास केला, महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आणि मग निमित्तांनी किंवा आपल्याला असं आढळतं की त्याच वेळेस मग आरक्षण परिषद वगैरे घेण्याचा मी काही मुद्दे बाजूला सारतो आणि मग त्यांनी आरक्षणवादी भूमिका मांडलेली आहे. नागपुरामध्ये पत्रकार परिषदा घेतल्या त्यांनी, त्यामध्ये स्पष्ट भूमिका मांडल्या किंवा नागपुरामध्ये पहिले डिसेंबरला होणार होती सर ही आरक्षणवादी परिषद, नागपुरात डिसेंबरमध्ये होणार होती, पण ती 6 आणि 7 फेब्रुवारी 1982ला नागपुरामध्ये कस्तुरचंद पार्कला ही परिषद झाली. आणि एकंदरीत ही परिषद घेत असताना पत्रकार परिषद घेऊन आयोजकांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी या परिषदेमागील प्रयोजन सांगितलं, उद्देश सांगितला किंवा गुजरातमध्ये जे आंदोलन पेटलेलं आहे ते शांत झालं पाहिजे आणि आरक्षण या विषयावर सर्व राष्ट्रीय पक्षांचं देशाचं एकमत झालं पाहिजे. कारण राष्ट्रीय एकात्मता आणि एकता ही बॅरिस्टर साहेबांना अभिप्रेत होती. अशी राष्ट्रीय एकात्मता दुभंगल्या जाणं, विघटित होणं, जातीच्या नावाने आपापसामध्ये भांडणं करणं, आंदोलनं करणं आणि रक्तपात करणं हे त्यांना अभिप्रेत नव्हतंच. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून सांगितलं. मग त्यांनी सांगितलं होतं की बा इंदिरा गांधी पण येणार, वाजपेयी पण येणार, मधु दंडवते पण येणार, जॉर्ज फर्नांडिस, ही सगळी माणसं सर्वांनी होकार दिला वगैरे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली होती. आणि ही जी शिखर परिषद आहे नागपुरामध्ये प्रचंड यशस्वी झाली. मी मगाशी एक विधान केलं की नागपुरामध्ये जी बॅरिस्टर साहेबांनी जी परिषद घेतलेली आहे ती आरक्षणवादी, ती ऐतिहासिक दृष्टीने फार महत्त्वाची आहे आणि सुवर्ण अक्षराने ती नोंद घेण्यासारखी आहे. म्हणून मी भाष्य करताना म्हणतो की बा नागपुरातील आरक्षणवादी शिखर परिषदेचे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे प्रवर्तक होते. कारण एक राष्ट्रीय मुद्दा आहे. काही काही लोक आरक्षण हा विषय आला की दुर्लक्ष करतात, पण इथल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये तो महत्त्वाचा मुद्दा आहे, घटनात्मक मुद्दा आहे आणि त्याची अंमलबजावणी ही चांगल्या प्रकारे व्हावी असं सर्वांना वाटतं. आणि या मग दुसरं असं की मला म्हणजे ते झाले आणि अध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेच होते त्या आरक्षण परिषदेचे. आणि त्यामध्ये एक पत्रकार परिषद पुन्हा त्यांनी घेतलेली होती. त्यांनी सांगितलं की या परिषदेला जवळजवळ 4000च्या वर प्रतिनिधी उपस्थित राहणार आणि तेवढे होतेच. प्रचंड परिषद ती त्या काळात गाजलेली होती आणि बहुतेक मान्यवर येणार अशा प्रकारची भूमिका त्यांनी सातत्याने मांडलेली आहे. आणि तदनंतर मग अनुसूचित जाती व जमातीच्या सवलती कायम ठेवून भारतातील सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना सुद्धा सवलती मिळाव्यात याकरता त्या काळात बॅरिस्टर साहेबांनी संघर्ष केलेला होता. आणि 6-7ला ही जी 82मध्ये परिषद झाली कस्तुरचंद पार्कवर, तिथे आरक्षणवादी राष्ट्रीय आरक्षण शिखर परिषद आणि त्यामध्ये मग सूरज भान, रामविलास पासवान, रासू गवई आणि विविध पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित होते. बॅरिस्टर साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि प्रजासत्ताकचा जो एक अंक आहे त्यामध्ये त्यांचं भाषण आलेलं आहे साप्ताहिक प्रजासत्ताकमध्ये. आणि त्या भाषणाचं जे शब्दांकन आहे ते अशोक कोल्हटकरांनी केलेलं आहे. बॅरिस्टर साहेब हे अध्यक्षपदावरून प्रास्ताविक करताना किंवा खुल्या अधिवेशनामध्ये बोलत असताना जी काही भूमिका मांडली आणि आरक्षणवादी जो काही दृष्टिकोन त्यांनी त्या काळामध्ये मांडला तो शब्दांकित करण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि संपूर्ण भाषण प्रजासत्ताक या साप्ताहिकामध्ये छापल्या गेलेला आहे. मी तो चळवळीच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दस्तऐवज मांडतो. कारण जेव्हा आता या ठिकाणी बोलत असताना गायकवाड साहेबांनी मला प्रामुख्याने इतर विषयावर न बोलता फक्त बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जो आरक्षणवादी दृष्टिकोन आहे त्यावर बोला असं म्हटलं नव्हे. आणि एकंदरीत 26 जुलै 1902 साली राजर्षी शाहू महाराज
यांनी केलेला आरक्षण कायदा व 1982 साली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आयोजित केलेली आरक्षण शिखर परिषद या पार्श्वभूमीवर आजची ही आरक्षण शिखर परिषद होत आहे आणि त्यामुळे ते औचित्यपूर्ण आहे, महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी आपली भूमिका मांडता येते। आणि प्रामुख्याने त्या आरक्षणवादी परिषदेमध्ये गुजरातमध्ये जे घडलेलं आरक्षण विरोधी आंदोलन होतं त्याविषयी बॅरिस्टर साहेब स्पष्टपणे म्हणतात की गुजरातमध्ये जे आंदोलन पेटले ते आंदोलन लक्षात घेऊन कुठेतरी आता राष्ट्रीय स्तरावर विचार व्हावा आणि हा सामोपचाराने सोडविण्यात यावा ही आमची भूमिका आहे। परंतु ज्यावेळी गुजरात पेटत होता त्यावेळी रिपब्लिकन पार्टीच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीला झाली आणि त्यामध्ये तो प्रस्ताव आलेला होता की शिखर परिषद घ्यायची आणि इतर पक्षांशी मग चर्चा झाली आणि परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला। दुसरं असं की त्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलत असताना बॅरिस्टर राजाभाऊ म्हणतात की ते स्वतः इंदिरा गांधीला भेटले, पत्र पाठवलं, श्री स्टीफन त्यावेळेस त्यांनाही भेटले, त्यांनी आश्वासन दिलं परिषदेला येण्याचं, अटल बिहारी वाजपेयी येतो म्हणाले, मधुदंड काही कारणं असतील त्यांची पण ती आली नाहीत तरी परिषद चांगली त्यांची म्हणजे काँग्रेस नव्हतं त्या परिषदेमध्ये आणि इतर सगळे विरोधी पक्षाचे प्रतिनिधी होते। त्यांनी या ठिकाणी काही बर्दण वगैरे ही सर्व मंडळी होती आणि एक वेगळ्या वातावरणामध्ये ती परिषद झालेली आहे आणि भारत एकसंघ राहावा याकरिता या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। म्हणजे उदात्त आणि व्यापक दृष्टिकोन या आरक्षणवादी परिषदेच्या मागे होता आणि ती भूमिका सातत्याने रिपब्लिकन चळवळीमध्ये किंवा आंदोलनामध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा स्वीकारून चळवळीमध्ये सक्रिय असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी राबवलेली आहे, विचारवंतांनी राबवलेली आहे, नेत्यांनी राबवलेली आहे आणि त्या प्रकारे हे आणि गुजरात सारखं घडू नये हा त्यामागचा दृष्टिकोन होता आणि एकंदरीत हे सर्व आपल्याला लक्षामध्ये येतं। दुसरं असं की गुजरातला जे भडका उडाला त्याविषयी एक महत्त्वाचं माझ्या वाचण्यामध्ये आलं सर, आचार्य रजनीशांचं मत होतं। गुजरात जे आरक्षणावरून पेटलं ना, तर गुजरातचे आंदोलन हे जातीय आंदोलन आहे याबाबत कुणाचंही दुमत नाही। या कालावधीमध्ये आचार्य रजनीश यांचं एक वक्तव्य प्रसिद्ध झालं, बारकाईने लक्षात घ्या। आचार्य रजनीश यांच्याबद्दल मतमतांतरे आहेत पण ते स्पष्ट व निर्भीड विचारवंत होते। त्यांनी एका वक्तव्यात ऐतिहासिक सत्य सांगितले। ते म्हणतात की दलितांना गेल्या 5000 वर्षात वंचित ठेवण्यात आले, येणाऱ्या 1 शतकापर्यंत तरी त्यांना बरोबरीने येण्याची संधी देण्यात यावी। म्हणजे आरक्षण धोरणाचं समर्थन त्यांनी केलं, अधिक द्यायला पाहिजे, ती न्यायी भूमिका आहे आणि एकंदरीत आचार्य रजनीश यांनी त्यावेळेस बोलताना ब्राह्मण वर्गावरही टीका टिप्पणी केली आणि एक निष्कर्ष त्यांनी काढला की गुजरातचं जे काही आंदोलन आहे ते जातीय आंदोलन आहे असं आचार्य रजनीश यांनी म्हटलं। आता ते मत मी मांडलेलं आहे, म्हणजे त्यावेळेसच्या भूमिका मोठमोठ्या लोकांनी मांडलेल्या भूमिका महत्त्वाच्या आहेत। बॅरिस्टर साहेबांनी सातत्याने ते मांडलेलं आहे, पुष्कळ मी बोललेलो आहे, परिषद झालं, उद्घाटन झालं आणि त्यानंतर सूरज भान यांच्या हस्ते ते उद्घाटन झालेलं आहे। त्या परिषदेचं झालेलं होतं, काही लोक आलेत, काही लोक आले नाहीत, त्याचाही उल्लेख मी केलेला आहे आणि एकंदरीत राष्ट्र एकसंघ राहावे याकरिता या परिषदेचं आयोजन झालं। स्वतः बॅरिस्टर साहेब या संदर्भात म्हणतात, आम्ही जे केले, हा जो कार्यक्रम केलाय तो याकरता की गुजरात सारखे घडू नये। ज्यावेळी गुजरात पेटत होता त्यावेळी गुजरात पेटला तरी राष्ट्र पेटू नये
या दृष्टिकोनातून आम्ही एकत्रित आलो. आरक्षणाच्या नावाखाली गुजरात पेटलं कुणीतरी या आंदोलनात तेल ओतू पाहत असतील तर ते आम्ही मुळीच सहन करणार नाही. म्हणजे आंदोलनाचा पवित्रा भूमिका बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे घेतात आणि आम्हाला देश विभागायचा नाही, आम्हाला देश एकसंघ ठेवायचा आहे, राष्ट्र पेटू द्यायचे नाही आणि घटनेचे पालन करायचे आहे. राष्ट्राचे ऐक्य, राष्ट्राची एकात्मता संपूर्ण अबाधित राहील याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतली आहे. त्यामध्ये गरजून त्यांनी भूमिका मांडली. म्हणजे बघा, एक व्यापक दृष्टिकोन, समताधिष्ठित मूल्य अधिष्ठित करणारा दृष्टिकोन राजाभाऊंनी त्या ठिकाणी मांडलेला होता. फार महत्त्वाची भूमिका आहे आणि अशा भूमिकेमधून ते आरक्षणवादी परिषद, ही शिखर परिषद प्रचंड यशस्वी झालेली होती. त्यामुळे या निमित्त आजच्या या शिखर परिषदेनिमित्त त्या परिषदेमध्ये जे काही घडलं आणि जी भूमिका मांडण्यात आली तीच भूमिका आजच्याही शिखर परिषदेची असावी असं मला वाटतं. आणि संयोजकांनी त्याच दृष्टिकोनामधून आजच्या या शिखर परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि दुसरं असं की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना एक प्रश्न विचारण्यात आला की आरक्षण कुठपर्यंत पाहिजे. त्यावर ते म्हणाले, एकाने विचारलं पत्रकारांनी वगैरे, त्यांनी म्हटलं की आरक्षण फक्त 10 महिन्यापर्यंत पाहिजे, त्यापेक्षा एक दिवस देखील राबविण्याची माझी इच्छा नाही. परंतु माझी एक अट आहे, ती म्हणजे या 10 महिन्यात आरक्षणाच्या सर्व बाबींची पुरेपूर पूर्तता केल्या जावी. कुठे खंड पडता कामा नये. गेल्या 30 वर्षात अभ्यास केला तर आरक्षणाचे प्रमाण 1 ते 2% इतकेच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिल्याप्रमाणे कुठे गेले 15%, कुठे गेले 7.5% आरक्षण, ते आम्हाला गेल्या 30 वर्षात दिसलेच नाही. म्हणून 10 महिन्याच्या आत घटनेप्रमाणे दिलेले अनुसूचित जातीचे 15% व जमातीचे 7.5% भरून दाखवा आणि आरक्षण बंद करा असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे आरक्षण हे नेहमी करता नको, सर्वांची भूमिका आहे. आरक्षण परिषदेमध्ये पण त्याच मुद्द्यावर भूमिका मांडण्यात आली खुल्या सत्रामध्ये आणि त्याला रासू गवईंनी पाठिंबा दिलेला होता. बॅरिस्टर साहेबांची भूमिका हीच मांडलेली होती की आम्हाला आरक्षण नेहमी करता नको, काहीतरी एक ठोस उपाय निघायला पाहिजे. आणि किती टक्के आरक्षण भरलेलं आहे, आजही कितीतरी बॅकलॉग आहे म्हणजे, आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे. दुसरं असं की या आरक्षण परिषदेच्या अनुषंगाने प्राध्यापक जंजाळ, प्रकाश जंजाळ यांनी आपल्या बॅरिस्टर यांच्यावर एक चरित्र लिहिलं. या आरक्षण परिषदेबद्दल भाष्य करताना ते असं म्हणतात की सर्व मागास जाती जमातींना देशाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात करण्यासाठी, त्यांचे न्यायोचित हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या प्रगतीपथावर आणण्यासाठी आरक्षणाच्या तत्वाची सरकारने कठोरपणे अंमलबजावणी करावी. यावरून सर्वच नेत्यांनी भर दिला. इतकेच आहे तर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आरक्षण विरोधकांचा धिक्कार केला. अन्याय अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा ठराव पास केला. या आरक्षण परिषदेत आरक्षण समर्थकांना बळ दिले. ते प्रत्येक राज्यात संघटित झाले. कठोर कारवाईच्या भीतीने आरक्षण विरोधी आंदोलन त्यानंतर थंडावलं. आरक्षण विरोधकांना या परिषदेत अशी चपराक बसली की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहेबांनी केलेल्या या कार्यामुळे देशात निर्माण झालेले अशांततेचे, अविश्वासाचे, असहिष्णुतेचे वातावरण मोठ्या प्रमाणात निवळले. आणि हा निष्कर्ष या आरक्षणवादी परिषदेमधून निघालेला आहे. आजच्या या परिषदेमध्ये मला बोलवलं
कारण हा विषय नाजूक आहे. एखादी भाष्य चुकीचं असू शकतं बोलता बोलता, आणि नाजूक आहे आणि वर्तमान काळात फार महत्त्वाचं आहे. म्हणून घोडेस्वार साहेबांनी जे भाष्य केलं, आता काही बाबी माझ्या मनामध्ये ज्या होत्या त्या खुल्या झाल्या आणि ती भूमिका मला लक्षामध्ये आली. जातीय वर्गीकरण हा प्रश्न मला तेवढा समजला नव्हता सर, पण म्हणजे क्लिअर नव्हता. म्हणजे वाचत असताना वगैरे कुठे मला पर्सनली गोंधळ व्हायचा. पण या परिषदेमुळे त्यातून मला मार्गदर्शन झालं. मी माझी भूमिका मांडली आणि मला फक्त बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आरक्षणवादी भूमिकेवरच बोलायचं होतं, म्हणून ते संदर्भ दिले. आयोजकांनी मला बोलवलं, माझा मानसन्मान केला, या संदर्भातले माझे विचार प्रस्तुत करण्याची संधी दिली. त्याबद्दल आयोजक प्रदीप गायकवाड, ते आमच्या आधीपासूनचे सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांनी आवर्जून मला बोलवलं. चंद्रपूरला आले, त्यांनी आपली भूमिका मला सांगितली आणि या ठिकाणी सर्व उपस्थितांनी या परिषदेमध्ये मी जे काही म्हटलं किंवा मी जी भूमिका मांडली ती शांतपणे ऐकून घेतली. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो. इथे थांबतो आणि जवळजवळ एक चांगला उपक्रम गायकवाड साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल आयोजकांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.